नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेहमीप्रमाणे आपण लोक आपल्याकडं पत्रिका बघायला आल्यानंतर पत्रिका आपल्या हातात देऊन काही प्रश्न विचारतात आणि मग तो प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आपल्याला शोधता येतं आहे का, कसं शोधायचं, ह्याचं कुठलंही स्टँडर्ड फॉर्मॅट असं कधी नसतं. आपण शोधत राहतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते शोधता यावं यासाठी आपण हा सगळा प्रपंच करत आहोत. कदाचित त्यात त्रुटी असतील, कदाचित तुमची पद्धत थोडी वेगळी किंवा तुम्ही ज्यांच्याकडे शिकता किंवा तुम्हाला अजून सांगतात त्यांची थोडी वेगळी असू शकेल. पण शेवटी अंतिम आपल्याला शोधायचं आहे काय, तर त्याला मदत करण्यासाठी आपलं उत्तर शोधायचं आहे. ह्या बेतानं आपण शिकत आहोत. आता ह्या एक बाई ज्यांची मुलं लग्नाला आलेली आहेत आणि मिस्टर काय लग्नांचं बघतच नाहीत, मुलगीचंही मुलग्याचंही. आणि काय करायचं, मग नवरा का बघत नाही, तर तो व्यसनामध्ये असतो सारखा. मग ते व्यसन कमी होईल काय, तर हे करणार नाही तर मी एकटी काय करणार, म्हणून ती आपल्याकडं त्यांची पत्रिका घेऊन या नवऱ्याचं व्यसन कमी होईल का, म्हणजे हा नवरा व्यसनापासून दूर जाईल का, एवढं मला विचारासाठी आलेली आहे. बघूया आपण ही पत्रिका काय. तिचा प्रश्न आहे, माझा नवरा त्याला जे व्यसन आहे त्यापासून तो दूर जाईल का, म्हणजेच व्यसन कमी होईल का किंवा बंद होईल का. आपण प्रयत्न करूया. तिची तारीख, ज्या माणसाची तारीख आहे, तिनं जी पत्रिका दिली ती आपल्याकडं आहे 16/12/1980, पुरुष, मंगळवारचा जन्म आहे. साधारणपणे आज आपण 2026 मेमध्ये बघत आहोत. 1980 जर बघितलं आपण तर 20/2000 आणि हे 26, म्हणजे त्या व्यक्तीचं साधारण वय हे 45-46 वर्ष, 45 पूर्ण 46 चालू असं काहीतरी असेल. ठीक आहे, 45 पूर्ण 46 चालू म्हणजे 20व्या 22व्या वर्षी 25व्या वर्षी जरी लग्न झालं म्हटलं, अगदी 26व्या वर्षी, तरी 20 वर्षाची मुलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणजे लग्नाची आहेतच. आणि मग त्या आईच्या पुढं चिंता आहे माझ्या मुलांचं काय, नवरा जर सारखा व्यसनामध्ये असेल तर, म्हणून ती आलेली आहे. बघूया आपण त्यांची पत्रिका काय आहे. पत्रिका आहे 16/12/1980, पुरुष, जन्मवेळ सकाळी 10 वाजता, साताऱ्यात जन्म आहे त्यांचा. आपण त्यांनी दिलेल्या या माहितीनुसार त्यांची एक पत्रिका हस्तलिखित होती, परंतु ती आपण चेक करतो. हस्तलिखित असलं तरी कॉम्प्युटरवर का काढायची याचं कारण सांगतो. आपण जेव्हा कॉम्प्युटरवर पत्रिका काढतो तेव्हा आपल्याला इथं शुक्राच्या खाली एक अंडरलाईन आणि गुरुच्या खाली एक अंडरलाईन दिसते. हे हाताने लिहिलेल्या पत्रिकेमध्ये असू शकत नाही, म्हणून आपण ती बघायची. आणि दुसरं असं की बऱ्याच वेळी हाताने लिहिलेल्या पत्रिकेमध्ये अनवधानाने ज्योतिषांच्या काही चुका झालेल्या असतात. आता काही चुका म्हणजे काही ॲक्सेप्टेबल म्हणजे स्वीकारण्यासारख्या आहेत, काही स्वीकाराच्या पलीकडे आहेत, परंतु माहीत नसल्यामुळे त्याचं काय अज्ञान, त्याचा काय परिणाम होईल आणि काय कुठं मुसळ केरात जाईल सांगता येत नाही. पण आपण चेक करायची नाही, म्हणून मी चेक करतो. आता ही पत्रिका जी आहे ही मीन रास, उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, 4था चरण अशी आहे. आणि लग्न मकर रास, श्रवण नक्षत्र, 2रा चरण अशी आहे. आता आपण बघत आहोत की साधारणपणे ह्या पत्रिकेमध्ये काय आहे. तर ही मकर लग्नाची पत्रिका, लग्नी केतू आहे, त्यानंतर त्या तृतीय सहस्थानामध्ये पराक्रमाच्या चंद्र आहे, त्यानंतर या चतुर्थ स्थानात राहू आहे, सप्तम स्थानात राहू आहे कर्क राशीचा, अष्टम स्थानात काय नाही, नवम स्थानामध्ये म्हणजे भाग्योदय स्थानामध्ये 2 ग्रह आहेत, शनी आणि गुरु. हा गुरु शत्रू घरात आहे, त्याच्याखाली अंडरलाईन केलेली आहे. त्यानंतर ही तूळ रास. आणि आपण जर इथं बघितलं तर लाभस्थानामध्ये 3 ग्रह आहेत, एक हर्षल, 2 म्हणजे बुध आणि तिसरं म्हणजे शुक्र, तो शत्रू घरात आहे. आणि शेवटी आपण जर व्ययस्थान बघितलं तर रवी आणि मंगळ युती धनु राशीमध्ये आहे. आता ह्या प्रत्येकाचा विचार करत असताना आपल्याला अवकाडा चार्ट, त्यानंतर साधारणपणे ग्रहशील चक्र, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून पुढे जावं लागतं आणि मग आपल्याला त्याच्यावरून उत्तर शोधावं लागतं.
आता ह्या पत्रिकेमध्ये जे लग्न आहे ते लग्न काय सांगतं, तर हे मकर लग्न आहे, श्रवण नक्षत्र दुसरा चरण. मग ह्यांच्या महादशा कुठल्या असाव्यात आपण जर विचार केला तर बघा, पहिली महादशा शनीची आहे, ती 2 वर्षे, त्यानंतरची बुधाची, त्यानंतरची केतूची, त्यानंतरची शुक्राची, त्यानंतरची रवीची, याप्रमाणे महादशा आहेत. आपण त्यांचाही विचार करणार, त्यानं काय भोगलं आहे, त्याची महादशा कुठली आहे, कुठल्या महादशेमध्ये या ग्रहस्थांना काय दोष होणार आहे किंवा त्रास, आपण हे सगळं बघणार. परंतु बघत असताना पहिल्यांदा आपल्याला कुठं जावं लागेल, यात आपण व्यसनासाठी खर्च होतो म्हणजे व्ययस्थान बघायचं आहे आपल्याला, ज्याला 12 नंबरचं स्थान व्यय खर्च. कारण कोणत्याच अशा व्यसनामध्ये उत्पन्न मिळत नाही, म्हणजे खर्चच होतो, म्हणजे व्ययस्थान. आणि आता हा व्यय म्हणजे खर्च, हा व्यसन कमी होईल का, म्हणजे काय, तर नवम स्थान बघायला पाहिजे. ह्याला 7, 8 हे नवम स्थान. नवम स्थान म्हणजे काय, भाग्याचं. आता हा भाग्याचा शब्द का वापरला आपण, लक्षात घ्या. म्हणजे भाग्योदय हा जो भाग आहे तो 2 प्रकारचा होतो, एक सरळ आणि दुसरा उलटा. आता ह्या व्यसनामध्ये शरीर, पैसा, त्यानं मिळवलेली किंवा नशिबानं आलेली स्थावर इस्टेट, कौटुंबिक शांतता आणि समाधान, तसंच त्या माणसानं नोकरीत असेल किंवा शिकलेलं असेल तर त्याची एक सामाजिक पत असते किंवा प्रतिष्ठा, या सगळ्यांचा जाहीर पंचनामा होत असतो आपल्याकडे. जाहीर पंचनामा. ती बायको कुठे गेली तर त्या पिंडक्याची बायको असा शब्द येतो. काय करायचं, कोण बोलू शकणार. मुलगी असेल तर त्या पिंडक्याची मुलगी, मुलगा असेल तर तो पितळाचा मुलगा. आता काय बोलणार, म्हणजे तुमची सामाजिक पत आणि प्रतिष्ठा यांचा जाहीर पंचनामा होत असतो. या मानहानीमुळे कुटुंबातील सदस्य बोलत नाहीत, पण आतून ते मनोविकृत होतात. मग हाच पृथ्वीवरचा नरक असणार. कशाला नंतर नरकाची इच्छा करायची आहे. आपण काहीही न करताना नरकात राहतो, कारण आपल्या घरात कोणतरी एक मनोविकृती आहे आणि तिच्यामुळं आपल्या सगळ्यांना हे भोगावं लागतं. त्यामध्ये आपलं काहीही कारण नाही आपण म्हणतो. मग कारण काय ठरलं, तर त्याचं कारणच असणार की कुठली तरी पूर्वपुण्याई किंवा कुठली तरी पूर्वपुण्याई कमी पडलेली आहे आपली, म्हणून आपण त्या घरात जन्माला आलो. काय एखाद्या चांगल्या सज्जनाच्या घरात जन्माला आलो नाही, तर आपली पूर्वपुण्याई नसली पाहिजे, हे स्पष्ट आहे. म्हणून आपण विचार करायचा की इथं काय काय बघायचं आहे. व्ययस्थान हे खर्चाचं, भाग्योदय स्थान, आणि तिसरा असा मुद्दा की व्यय म्हणजे खर्च करण्यासाठी तुम्हाला धन पाहिजे की हो. धन आणणार कुठलं, नाहीतर कर्ज काढणार आणि मग आम्ही धन वापरणार, म्हणजे आपल्याला धनस्थान पण बघावं लागेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्याला काय काय बघायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डोक्यात घ्यायला पाहिजेत. आता या 3 स्थानचा विचार करत असताना आपल्याला ह्या नक्षत्रांचा पण अभ्यास करावा लागेल. आता हे ग्रहस्थ मीन रास उत्तरा भाद्रपदा या नक्षत्राचे आहेत. मग उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची नाडी मध्य बघा ना, म्हणजे वात प्रकृतीची आहे, परंतु विप्रवर्णाची म्हणजे शिकवण्याचे काम करू शकणारे लोक, चिंतन मनन संशोधन करू शकणारे लोक, म्हणजे मेंदूची काळजी घेणारे, आणि ते सगळे या व्यक्तीत सतत सकारात्मक विचार करण्याची आणि जे समोर येईल त्याला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता असणारे लोक म्हणजे विप्रवर्णाचे लोक. पण हे लोक असे व्यसनी होऊ शकतात का, होय. चांगल्या माणसाला एखाद्या वेळी त्याचं सत्व जे आहे ते बिघडू शकतं, आणि मग ते बिघडलं की हळूहळू तो एक एक पायरी खाली उतरत जातो, आणि चांगली ज्यांना आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही ती माणसं अशी बघितल्यावर आपल्याला शॉक बसतो, तुम्ही इथं असू शकतं हे सगळं. म्हणजे चांगली असतील, पण नेहमी लक्षात घ्या, रॉबर्ट ओवेन हा एक जो लेखक आहे त्याच्या एका पुस्तकामध्ये एक वाक्य आहे, एव्हरी टॅलेंट ब्रेन हॅज ए फुलिश कॉर्नर. म्हणजे प्रत्येक सुंदर सुपीक मेंदूला एक मूर्ख कोपरा असतो, आणि तो मूर्ख कोपरा असं काम करू शकतो. त्यामुळे व्यक्ती कितीही मोठी, किती पैसेवान, कितीही विद्वान असली
तर तो अशा एखाद्या चुका करतो की ज्यामुळं सगळं नाव बदनाम होऊ शकतं. त्यामुळं काळजी करायची नाही, हे असं असू शकेल आणि आपल्याला हे पाहायला मिळेल असं समजून आपल्याला पुढं जायचं. बरं, आता विचार केला ही विप्रवर्णाची. ही मीन रास जलतत्वाची आहे, म्हणजे कोणत्याही कळपात सहज मिळून राहू शकतात. मग मला सांगा, ह्यांचा जर ग्लासांचा कळप भरला तर ते त्यात सहज मिसळू शकतील. ही साधी गोष्ट आहे, नको अमकं तमकं नाहीच, हे त्यात सहज मिसळू शकतील. तीच माणसं माझी आहेत आणि तीच बरोबर आहेत असं पटवून पण देऊ शकतील. त्यांच्या वतीनं फौजदारी वकिली करणारा हा प्राणी घरामध्ये शिकवेल की पिणं किती बरोबर आहे. आता ह्यांच्याशी कोण वद्दत घालणार? कारण काय तर हे ऊर्ध्वमुखी आहेत, म्हणजे वर तोंड करून चालणारे लोक आणि वर तोंड करून बोलणारे लोक. म्हणजे आपलं चुकीचं असताना सुद्धा समोरच्याला कसं हे मागं चालायचं, त्याचं कसं खोटं आहे, माझं चुकीचं असून सुद्धा बरोबर कसं आहे हे पटवून देण्यासाठी आवाज वाढवायचा, वरडायचं, हात उगारे करायचे, मारामारीपर्यंत जायचं, हा ऊर्ध्वमुखी लोकांचा धंदा आहे. मग त्यामुळं आपल्यापेक्षा कमी शिक्षण, श्रीमंत, नोकरीतील दर्जा, जमीन जुमला हा सतत तुलनेचा विचार करून जगणारी माणसं, मग माझ्यापेक्षा जास्त पिणारे आहेत की त्यांचं बघा की, असा म्हणणारा एक मोठा वर्ग समाजामध्ये असतो. म्हणून तो ऊर्ध्वमुखी लोक आहेत, त्यांच्या तोंडी लागणं थोडंसं अवघड जातं आपल्याला. आणि पण ह्या नक्षत्राची दृष्टी जी आहे ती सोलोचनी आहे. म्हणजे काय, ही मंडळी चांगलं तेवढं विचारात घेतात आणि चांगलं तेवढं विचारात घेतल्यानंतर या नक्षत्राची देवता ऐरबुज्ञ म्हणजे पाताळातील नाग हा दिसत नाही, पण याची दहशत असते. लक्षात घ्या, कोणत्याही वारुळामध्ये नाग नाही आहे, पण तुम्हाला आत हात घालायची आवश्यकता वाटत नाही, तुम्हाला भीती आहे. म्हणजे ह्या लोकांच्या अंगातले गुण दिसत नाहीत, पण यांची दहशत असते. आपल्याकडे ह्याला बिग बॉस म्हणतात. सगळी सूत्र हलवतो, पण सगळं ओळखतात, पण कोणी याला हात लावू शकत नाही किंवा पाहत नाही. अशा प्रकारचा प्राणी हा म्हणजे अहिर्बुज्ञ देवता असलेला प्राणी. आता ह्याची ही मीन रास म्हणजे हा स्वभाव आहे. पण जर आपण ह्याचा दुसरा एक विचार केला म्हणजे कोणता, तर साधारणपणे ह्याचं लग्न जे आहे ते मकर लग्न आहे आणि श्रवण नक्षत्र आहे. मग ह्या श्रवण नक्षत्राचा शरीरावर परिणाम होत असतो. म्हणून आपण लग्न कुंडली बघतो, राशी कुंडली बघत नाही. आता इथं श्रवण नक्षत्राची मकर राशीतली नाडी म्हणजे अंती, म्हणजे ही सुद्धा पित्त प्रकृतीच आहे, पण वैश्यवर्णाची. ही मात्र वैश्यवर्ण आहे, म्हणजे व्यापार डोक्यात असतो. कुणापासून फायदा तोटा, कुणाशी कसं बोलावं, कुणाशी भांडावं, कुणाशी भांडू नये, या सर्व प्रकारच्या गरजा बघूनच तो आपण बोलत असतो. मग अशा प्रकारचं काम करणारे हे लोक, म्हणून वैश्यवर्णामुळे व्यवहार ज्ञान या लोकांना फार लवकर येतं. कोणाशी कसं बोलावं, कधी बोलू नये हे ह्यांना उपजत समजतं. म्हणजे इतरांच्यापेक्षा फार लवकर हे लोक शहाणे झालेले असतात. परंतु ह्यांचं तत्त्व जे आहे ते पृथ्वी तत्व आहे, त्यामुळे यांची सहनशीलता जगण्याला पूर्ण व्यावहारिक टच असतो. प्रत्येक गोष्टीत फायदा तोटा काय होणार हा विचार डोक्यात घेऊन जगणारी ही मंडळी, यांची सहनशीलता पण भरपूर आहे, पण यांचा अंत पाहायचा नाही. ह्यांना कोणी काहीही म्हणलं, भांडणापर्यंत गेलं, तर हे लोक शब्द बोलत नाहीत, शांत पडून राहतील, ऐकून बसतील. सगळं बोलून झाल्यावर तुम्हाला विचारतील, झालं का बोलून? हां, मला आता शांत झोपू द्या. म्हणजे बोलणाऱ्याचं डोकं आपटून घ्यायची वेळ समोर यावी, अशा स्वरूपाची ही व्यक्ती असते. मग आता ह्या व्यक्तीच्या या व्यसनामुळं बायको किंवा मुलगा किंवा मुलगी हे घरामध्ये काय करू शकतात? काहीही करू शकत नाहीत. बोलून झालं असेल, कंटाळा आला असेल, सगळं सांगून झालं असेल, आमचे प्रश्न काय आहेत, आम्ही काय करण्याचं, तो म्हणणार सुटतील, देव बघून घेईल, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही गप्प बसा, आपोआप होत जाईल. या विषयावर जास्त न बोलता आपलं व्यसन आणि आपली चैनी यावर हे लोक जगत असतील. ही ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र, म्हणजे वर तोंड करून चालणारे लोक, आणि ते पण तेच होतं. त्यामुळं जरा काय झालं यांना बोललं की ह्या लोकांना कुचकट बोलायची, दोनच शब्द बोलायचे, पण समोरच्या लोकांना गप्प बसवायची हिंमत त्यांच्यामध्ये असते. त्यामुळं मग होतं कसं, तर ह्या ऊर्ध्वमुखी लोकांच्या तोंडी कोण लागत नाही. तरीसुद्धा ही सुलोचनी दृष्टी आहे. म्हणजे काय, ही सुलोचनी दृष्टी म्हणजे कोणाशी भांडायचं आणि कोणाशी भांडायचं नाही, ह्याचा प्रॉपर सारासार विचार चांगला करत असतात. त्यामुळं साधारणपणे ह्या लोकांना आपल्याबरोबर कोण भांडलं आहे ना, आपण प्यालेलो असू, आपण काय इतर कुठल्या व्यसनात असू, तर साधारणपणे आपण काहीही न बोलता ते
छान ऐकत राहायचं, आपला मेंदू सुन्न करायचा, कानात कापूस घालायचा, काय बोलायचं ते बोलो, उद्या बघू असं म्हणायचं, सोडून द्यायचं. एक दिवस बोलणारा कंटाळतो आणि बोलणं बंद करतो. त्यामुळे ह्यांना आपलं आपलं जे आहे ते छानपैकी वापरता येतं. हा सगळ्यात मोठा दोष आहे. मग आता ह्या दोषाचं काय? मग ती बाई विचारते मला, आता नवरा या व्यसनामध्ये आहे, मला सांगा काय करायचं? मग त्याला काय करायचं? तर साधारणपणे आम्ही तिला काही उपाय सांगितले. म्हणजे बघा, आता पत्रिकेचा आपण विचार करत आहोत. ही पत्रिका आहे व्यतिपात नावाच्या योगाची. एकूण 27 योग आहेत. त्यामध्ये हा एक व्यतिपात नावाचा योग आहे. ह्या व्यतिपात योगावर जर जन्मलेला माणूस असेल किंवा स्त्री असेल, पुरुष असेल तर त्याचं वैशिष्ट्य काय? धर्मशास्त्रामध्ये एक वाक्य वापरलेलं आहे, स्त्रियांना शोक प्राप्त होतो. म्हणजे बाईंच्या डोळ्याला पाणीच. मग ती आई असेल तरी सुद्धा ती मोठं करेपर्यंत ह्याच्या नावानं रडतच राहील. लग्न करून दिलं तर बायको, कधीतरी काय हट्ट केला, आमची आली तर बहीण, ती पण रडतच. ह्याला जर मुलगी झाली तर ती पण त्या बाबाबरोबर काहीही नाही, त्याच्याकडून तिला चांगली ट्रीटमेंट, वागणूक मिळणार नाही. म्हणजे ह्या ज्या स्त्रिया ह्यांच्या आयुष्यात येतात ह्यांना शोक प्राप्त होतो. म्हणजे ह्यांच्यापासून सुख कमी आणि दुःख जास्त, ही परिस्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये या व्यतिपात योगाची शांती करतात आणि त्या व्यक्तीचं काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंग जर केलं तर कदाचित थोडाफार फरक पडतो, परंतु तो काही काळ पडतो. त्यामुळे तो टिकण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतात. म्हणून व्यतिपात योगाची शांती त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी देऊन सांगून करावी. एखाद दुसरा माणूस ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात घेतो आणि आपलं कुठंतरी चुकतं आहे, आपल्यात बदलायला पाहिजे असा प्रयत्न करतो आणि खरोखर बदलतो. मग बाकीच्यांना होणारा त्रास थोडासा कमी होतो किंवा काही वेळेला पूर्ण कमी होतो. त्यासाठी काउन्सिलिंग गरजेचं आहे. पण काउन्सिलिंग न करता शांती नुसती केली असेल तर त्याचा फायदा होण्याची शक्यता शून्य. आता ह्या पत्रिकेमध्ये दुसरा एक भाग आहे, शुक्र आणि गुरु शत्रू घरात आहेत. बघा, शुक्र हा शत्रू घरात म्हणजे लाभस्थानात आणि गुरु हा ह्या भाग्यस्थानामध्ये शत्रू घरात आहे. याचा अर्थ काय आहे? शुक्र हर्षल बरोबर आहे. नीट बघा, हा शुक्र हर्षल बरोबर आहे आणि वृश्चिक राशीत आहे. याचा अर्थ असा, शुक्र हर्षल बरोबर आहे व तो विप्रवर्णी वृश्चिक या राशीमध्ये आहे. म्हणजेच काय, चांगल्या ठिकाणी व चांगल्या कार्यक्रमात हा माणूस काहीतरी पचकणार आणि भांडणं काढत बसणार. हे नको असेल तर त्या माणसाला नेणे टाळावे. म्हणजेच काय, तर हा हर्षल जो आहे तो चमत्कारिक रिझल्ट देतो. चमत्कारिक रिझल्ट देतो. परिणामी काय होतं, तर हा शुक्र जो आहे म्हणजे काय, तर जिभेवरची सरस्वती. शुक्र जर उच्चीचा असेल तर माणसाच्या तोंडामध्ये जिभेवर साखर असते. परंतु जर तुझं शुक्र शत्रू घरात असेल किंवा नीचेचा असेल तर तोंडामध्ये जे येतं ते चांगल्या प्रकारचं काही येत नाही. म्हणजे शिवीशिवाय पान हलत नाही असा शब्द वापरतो, तशी परिस्थिती ह्या लोकांची असते. मग आता ते सगळं सहन करत असतात लोक. काही लोकांना सगळं अगदी बारक्यासारख्या गोष्टींसाठी शिव्यांची आणि सगळी सातपिढी काढायची सवय असते. आता त्याला पर्याय काय असत नाही. मग ऐकणाऱ्यांना शेवटी सवय होऊन जाते आणि ते म्हणतात बरं झालं का, या पद्धतीनं. त्यामुळे ह्या लोकांना कुठं नेणं टाळणं अधिक चांगलं आहे. त्यामुळं आपल्याला फायदा काय होतो, तर आपल्याला त्रास होत नाही, आपल्याला टेन्शन राहत नाही. ह्याला कुठं नेलं की सारखा हा काय बोलतोय आणि काय करतोय आणि कुठं काय दंगा करेल, न पिता सुद्धा. म्हणून सगळं अवघड आहे का, तर शुक्र शत्रू घरात म्हणजे जिभेवर सरस्वती नाहीच, अवदसा. मग ही अवदसा कुठं काय पचकेल सांगता येत नाही. मग आता दुसरा एक भाग येतो, तो म्हणजे गुरु. हा शत्रू घरात कन्या राशीमध्ये शनी बरोबर आहे. म्हणजेच काय, गुरु भाग्योदय स्थानात शत्रू घरात आहे. याची संगत ज्यांना हा मानतो ते याचं चांगलं चिंतत नाहीत. हा ज्यांना गुरु मानतो ते ह्याला चांगलं चिंतत नाहीत. पण हा त्यांचा कड घेऊन भांडणे आणि मारामारी करणे हे मात्र व्याप करतो. ह्याला वाटतं मी त्यांच्यासाठी आहे, ते माझं चांगलं चिंतत, पण ते चांगलं चिंतत नाहीत. मग एक दिवस तेच याला मारून हाकलतात आणि मग ह्याला कळतं की नाही, आपली किंमत शून्य आहे, आपण चुकीच्या गोष्टी करत होतो. ज्यांना आपण साहेब साहेब म्हणत होतो, ज्यांना आपण आपले आपले म्हणत होतो, ते माणसं आपलं वाईट चिंतत होते. पण हे कळायला फार उशीर लागतो.
आणि तोपर्यंत ह्याचं बरंचसं चिंध्या झालेल्या असतात. त्यामुळं हा गुरु जो भाग्योदयात आहे तो शत्रू घरात असेल तर ह्यानं ज्याला गुरु केला आहे त्या गुरुपासून ह्याचं चांगलं नाहीच, पण झालं तर वाटोळच आहे. परंतु हे त्याला कळायला आयुष्यातला फार मोठा काळ वाया जातो. त्यामुळं भाग्योदय होण्याचा संबंध संपतो. मग आता प्रश्न येतो की आपल्याला व्ययस्थान बघायचं आहे. हे जे व्ययस्थान आहे, या व्ययस्थानामध्ये रवी आणि मंगळ युती आहे धनुराशीत. म्हणजे व्ययस्थानात रवी आणि मंगळ युती असेल तर माणूस, मंगळ म्हणजे ऐश्वर, लक्षात घ्या, आणि रवी म्हणजे आरोग्य. मंगळ जर ह्या व्ययस्थानात आला तर माणूस ऐश्वर्य दाखवण्यासाठी वारेमाप खर्च करतो आणि त्यासाठी कर्ज काढतो. सावधान, वारेमाप खर्च करणे आणि त्यासाठी कर्ज काढणे. का तर व्ययस्थानात मंगळ आहे, मला ऐश्वर्य दाखवायचं आहे लोकांना. गरज आहे का? नाही, पण ह्याला वाटतं आपण दाखवावं. त्यामुळे खेड्यात बघा, भावकी काय म्हणेल ह्या एका शब्दावर कर्ज काढून, जागा विकून, तुकडे विकून जमिनीचे खर्च केला जातो. भावकी काय म्हणेल? भावकी, तू सगळ्यांना 10-10 तोळे सोनं जरी प्रत्येकाला दिलं तरी भावकी म्हणेल 10च तोळे दिलं, अजून द्यायला पाहिजे होतं. म्हणजे वेडा आहेस तू. भावकी काय म्हणेल हा शब्द घेऊ नको. काही न करता जमतं तेवढं छान कर, पण एवढी बुद्धी येण्यासाठी हा जन्म पुरेसा नाही आहे, अजून 2-4 जन्म जावे लागतात. त्यामुळं आपण तोंडावर पडण्याची शक्यता जास्त आहे. माणूस शहाणा होणारा प्राणी नाही, म्हणून असं म्हटलेलं आहे, मॅन इज अन सोशल ॲनिमल. हे जनावरच आहे. मग आता हे जनावर जे आहे ते कोणतं, असा प्रश्न येतो. मग ह्या जनावराचं पुढं काय? अवघड आहे. मग हे जनावर जे आहे ते व्यसनापासून दूर जाईल का, असा त्या बाईंचा प्रश्न आहे. आता आपण विचार केला की हे जनावर दूर जाईल का, तर एक तर ते व्यसनासाठी खर्च करते. दुसरं असं, धनस्थान साधा आहे, धनस्थानाचा स्वामी शनी तो भाग्योदयात आहे, परंतु तो गुरु बरोबर आहे. म्हणजे शनी म्हणजे आनंद, परंतु गुरुच आम्हाला चुकीचा असेल तर आनंद आमचा चांगला असणार नाही. मग आता इथं जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा लक्षात यायचं की पहिली महादशा शनीची, त्यानंतर बुधाची, त्यानंतर केतूची, त्यानंतर शुक्राची. आता शुक्राची महादशा सध्या चालू आहे. मग शुक्र तर काय आमचा शत्रू घरात आहे. मग ती कधीपर्यंत आहे? नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. म्हणजेच काय, नोव्हेंबर 2026 म्हणजे 5 नोव्हेंबरला बरं का, ह्या केतूची महादशा संपून ह्या व्यक्तीची पुढची महादशा रवीची सुरू होते. मग केतूची महादशा संपते आणि रवीची सुरू होते. याचा अर्थ असा की जेव्हा रवीची महादशा सुरू होते तेव्हा आरोग्याचे प्रश्न तयार होतात, आरोग्याच्या समस्या डोक्यावर काढतात आणि आजारपण हे व्यसनापेक्षा जास्त दमवतो. ते किमान 6 वर्षे राहील. म्हणजे 26 पासून 32 पर्यंत एवढं 6 वर्षे ते आजारपण राहतं. एकतर ते आजारपण मोठं असतं. 10 वेळा विचार करायचा, व्यसन परवडलं पण आजारपण नको, व्यसन परवडलं पण आजारपण नको. आणि नेमकं आत्ता ती दशा सुरू होते आहे. त्यामुळं किमान हे 6 वर्ष राहील जर म्हणलो मी, तर त्यातून मनाने सावरल्यास निश्चितपणे व्यसनाधीनता कमी होईलच, मनाने सावरल्यास. पण गुरु शत्रू घरात असल्यामुळे संगती बदलायला हव्यात, अन्यथा मोठा धोका संभवतो. संगती ह्यांच्या बदलत नाहीत. घरातून 2 मिनटं चौकात जाऊन येतो म्हणलं आणि तिथं एखादा आपल्यातलाच जुना मित्र भेटला की तो हाताला धरून नेतो, चल मी खर्च करतो पण जरा घे. आणि मग हळूहळू माणूस पुन्हा त्या मित्रत्वामध्ये नाही म्हणता येत नाही. फार त्यांनी आग्रह केला, अगदी मांडीवर बसून कपानं चमच्यानं पाजलं काय, परंतु मुळात आपली प्रवृत्ती जायचीच असते आणि त्यात कुणीतरी नुसतं चल म्हणायचा अवकाश. म्हणजेच काय, मनानं सावरलं पाहिजे. आपलं मन जे आहे त्यानं सावरलं जात नाही. याचं कारण असं की आपला मनाचा अभ्यासच नसतो कधी. त्यामुळं आपलं शरीर म्हणतं चला, मनाचा अपमान होतो, मन जे आहे ते इथे विस्कटतं आणि मग शरीर त्यांच्याबरोबर गेलं की संगती बदलायला हव्यात म्हणतो, पण संगती बदलत नसतात आणि मग अन्यथा मोठा धोका संभवतो. नेहमी जो पिणारा माणूस आहे तो न पिणाऱ्याला चांगलं कधी बोलत नाही. परिणामी असं की त्याला चांगलं सांगणारा माणूस आहे त्याचं ऐकून घेतो आणि शहाणायच म्हणतो आणि मोकळा होतो. पण असं वाटत नाही की आपली चूक आहे, आपल्यामुळे आपलं सगळं घर जे आहे
ते मनोविकृत होऊन ह्या सगळ्यांना तोंड देत आहे. आणि मग अशा कित्येक हजारो घरांमधून त्या व्यक्तीच्या व्यसनांवर पैसा खर्च होतो. व्यसनानंतर तो घरी येतच नाही आणि तो त्यातच संपतो. आणि मग त्या मुलाबाळांच्या लग्नाचे प्रश्न तयार होतात. आणि मग ती लग्न एकतर तशीच राहतात किंवा मुलं-बाळं स्वतःच्या मनानं कसं जमेल तसं लग्न करतात. त्यात काही पाहिलं जात नाही आणि मग त्याचे जे तोटे व्हायचे ते आयुष्यभर सहन करावे लागतात. म्हणून मी ह्या बाईंना आठवणीने हात जोडून विनंती करेल की तुमच्या मिस्टरांची जी काय त्या केतूची महादशा आहे, ही केतू याचा अर्थ असा की आपली संतती जी आहे तिच्याबद्दलचा विचार करत असतानाचा केतूची महादशा ही 26/11 संपते. आत्ता त्यांना विचार नाही आहे मुलांचा, पण 26/11 ती संपल्यानंतर केतूची महादशा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल मुलांबद्दलचा आणि मुलांच्याबद्दल आपण काहीतरी करायला हवं. म्हणून व्यसनाधीनता थोडी कमी होईल आणि त्याच्या मागं लागून झपाट्याने ते यांच्या विवाहाचा प्रयत्न करतील. पण त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आणि जर ते आरोग्य थोडक्यात असेल तर बरं, पण ते जर बळावलं गेलं आहे 5 वर्षामध्ये तर निश्चितपणे माणूसही जाईल आणि त्याच्याबरोबर व्यसनं जाईल आणि मग लग्नाचे प्रश्न तसेच राहतील. हे निश्चित मात्र खरं आहे. त्यामुळं तुम्ही त्या माणसाचं मन सांभाळायला हवं. आपण आता मन सांभाळून उपयोग नाही, त्यांनी स्वतः आपलं मन सांभाळायला हवं. पण आपल्याकडं तशी कुठलीही शाळा नसल्यामुळे आणि कुठल्याही प्रकारचं शहाणपणाची गोळी म्हणजे इतकं मेडिकल सायन्स पुढे गेलं आहे, पण सुधरामायशीन नावाची गोळी नाही. ती एकदा यायला पाहिजे. मग ती जर आली तर माणसं सुधारतील, नाहीतर सुधारायची शक्यता नाही. त्यामुळं नवरा व्यसनापासून दूर जाईल का? माझं उत्तर आहे 26/11 केतूच्या महादशेनंतर तो कदाचित ते बंद करेल. कारण काय तर त्यानंतरची जी रवीची महादशा आहे ती आजारपणाकडे जाते. कदाचित आजारपणामुळे आपल्याला एखादी गोष्ट डॉक्टरांनी किंवा इतरांनी सांगितलं नको तर सुद्धा माणूस सोडतो आणि मग सोडल्यानंतर हा व्यसनापासून दूर गेला तर याचं लक्ष घरावर केंद्रित होऊन हा 100% घराला न्याय देऊ शकेल, आशेवर राहा. असं म्हणल्यानंतर त्या बाईच्या चेहऱ्यावर मला हसू आलं आणि ती म्हणली छान देव पावला, जर बरं झालं तर तुम्हाला मी पेढ्याचा पुडा आणून देईन. मला पेढे नकोत, पण त्या बाईच्या डोळ्यावर येणारा पुढचा जो काही अंधकार असेल तो कमी व्हावा आणि हा व्यसनापासून दूर जाऊन त्या घराकडे बघून त्यानं मुलाबाळाचे लग्न करून द्यावीत अशी प्रार्थना करतो आणि आजचं प्रकरण संपवतो.